ध्रुवापासून ते प्रल्हादापर्यंत आणि श्री ज्ञानेश्वर महाराजांपासून ते श्री तुकाराम महाराजांपर्यंत देवाच्या सगळ्याच लाडक्या भक्तांनी एकमुखाने सांगितलं की देवाकडे काय मागायचं नाही. पण का मागायचं नाही त्याचं कारण सांगतो. एक छोटी मुलगी एका दुकानदाराकडे गेली आणि त्याला सांगितलं मला खाऊ पाहिजे. दुकानदाराने त्या बरण्यांकडे हात दाखवत सांगितलं यातला कोणत्याही बरणीतला कोणताही खाऊ पाहिजे तितका घेऊन जा. त्यावेळी त्या मुलीनं एका बरणीकडे हात दाखवला आणि सांगितलं मला यातला खाऊ हवा. दुकानदारानं झाकण उघडलं आणि सांगितलं तुझ्या हातानं पाहिजे तेवढा खाऊ घे. त्या मुलीनं सांगितलं माझ्या नाही, मला तुमच्या हाताने खाऊ पाहिजे. दुकानदाराने बरणीत हात घातला आणि त्याच्या हाताने त्या मुलीच्या कोंचळीमध्ये खाऊ ठेवला. शिल्लक राहिलेला खाऊ मुलीसोबत असलेल्या दुसऱ्या भांड्यामध्ये दिला. जाता जाता त्या मुलीला त्या दुकानदारानं विचारलं की तू तुझ्या हाताने खाऊ का नाही घेतला. त्यावेळी त्या मुलीनं सांगितलं मी माझ्या हाताने जर खाऊ घेतला असता तर तो इवलासा आला असता, पण तुमच्या हाताने मी खाऊ घेतला त्यामुळे माझी ओंजळ भरून खाऊ शिल्लक राहिलाय. आपले असंच आहे, आपण स्वतःच्या इच्छेनं देवाकडे जर मागितलं तर ते कधी पुरत नाही आणि देवाने त्याच्या इच्छेनं आपल्या पदरात काही दिलं तर ते कधी सरत नाही. त्यामुळे देवाकडे काही मागायचं नाही. अगदी देवळात गेल्यानंतर सुखाचं ठेव एवढं सुद्धा म्हणायचं नाही. मग काय म्हणायचं, हे म्हणायचं